नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सध्या कर्नाटक मधील एका गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी दरम्यान तणावाची परिस्थिती उद्भवल्याने पोलिसांनी गणपती बाप्पांची मूर्तीच स्वतःच्या ताब्यात घेतली होती। त्यावरून आता काँग्रेस विरोधकांनी कर्नाटक सरकारला लक्ष केलंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांना टोला लगावलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांनी कर्नाटकमध्ये गणरायाचे उत्सव बंद करण्याचं काम केलंय। कर्नाटकमध्ये गणपती बाप्पाला अटक करण्याचं काम काँग्रेस सरकारने केलंय, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी टोला लगावलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सातत्याने उपोषण करत, आंदोलन करत सरकारची कोंडी करत आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सरकार विरोधी भूमिकेचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला। मराठवाड्यातील 8 पैकी केवळ एका जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी झाला। या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही आरक्षण प्रश्नाचा फटका बसू नये यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या असून राज्य सरकार लवकरच हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत। त्यात इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी नेत्यांच्या गाठी भेटी सुरू केल्या। यात गडचिरोलीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या घरातच फूट पडल्याचं समोर आलंय। धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी बाप लेकीचा सामना होणार आहे। परंतु कुणीही जिंकलं तरी आमदारकी घरीच राहणार असा प्लॅन या दोघांनी केल्याचा आरोप पुतण्या अंबरीशराव आत्राम यांनी केलाय। एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाबद्दल भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावर फुली मारल्याचं वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे आता महाराष्ट्र भाजपमध्ये हालचाली दिसून येत आहेत। या संदर्भात एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। तसेच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर खिल्ली उडवणारे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आता एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। लग्नाच्या 10 वर्षांनी घरात चिमुकल्याचं आगमन झाल्यानं झालेला आनंद खूप काळ राहिला नाही। पुण्याला जाताना झालेल्या अपघातात बाळासह आई, एक लहान मुलगी आणि आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत। ही मन हेलावणारी घटना संभाजीनगर जिल्ह्याच्या लिंबे जळगाव जवळ घडली आहे। यात अमरावती इथल्या मृणाली अजय देसरकर, आशालता हरिहर पोपटघट आणि अमोघ देसरकर, दुर्गा साखर गीते यांचा मृतात समावेश आहे। मोठ्या प्रतीक्षेनंतर झालेला आनंद क्षणात हिरावल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। भरधाव स्कॉर्पिओ कारनं समोरासमोर धडक दिल्यानं हा भीषण अपघात झालाय। आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी मान्यता असणाऱ्या जायकवाडी धरणामध्ये गाळ साचल्यानं त्याचा परिणाम परिसरातील शेतकऱ्यांना भोगावा लागतोय। बॅकवॉटर क्षेत्राचं पाणी गंगापूर तालुक्यातील शेकडो एकर शेतात जात असल्यानं शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाचं नुकसान होत आहे। त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी गंगापूर तालुक्यातील अमळनेर इथं जलसमाधी आंदोलन केलंय। मात्र या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्यानं चिंता वाढली आहे। सदर शेतकऱ्यावर गंगापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केलाय। हे भ्रष्ट सरकार ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खावेसे वाटतात, या सरकारला घालवावं लागेल। जनतेचा निर्धार पाहिला तर संपूर्ण विदर्भातून प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रात जर तुम्ही सत्तांतर केले, हरियाणात सत्तांतर होणार आहे, त्यामुळे केंद्र सरकार फार दिवस टिकणार नाही। मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। चेंबूर परिसरात देखील अशाच प्रकारे खळबळजनक घटना घडली आहे। 13 वर्षीय चिमुरडीवर रिक्षा चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे। चेंबूर परिसरातील शाळेत जात असताना रिक्षा चालकानं बालिकेला फूस लावून नेलं। त्यानंतर चिमुरडीला पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। तसेच नराधम रिक्षा चालकानं घरी काही सांगितल्यास आईला मारून टाकण्याची धमकी देखील दिली। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येतोय।
राज्यातील सर्व खासगी आणि सरकारी सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अध्ययन आणि अध्यापन सक्तीचे करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय। 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी विषयाची परीक्षा घेऊन श्रेणी स्वरूपात मूल्यांकन न करता गुणांकन पद्धतीने मराठी भाषा विषयाच्या परीक्षेचे मूल्यांकन केले जाणार आहे। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयानंतर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवलेंनी टीका केली आहे। कारण सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क घटवण्याचा निर्णय उशिरा घेतल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचं आतोनात नुकसान झालंय। मागील निवडणुकांमध्ये सरकारला कांद्याच्या मुद्द्यांमुळे तोटा झाला होता, त्यामुळे आता कांदा निर्यात धोरणांमुळे तोटा होऊ नये यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याचं अजित नवले म्हणाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।